आता श्रीकांत ठाकरेंचे आणि मासाहेबांचा फोटो सुद्धा लावण्यात आला आहे। आपण बघू शकतो श्रीकांत ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेब आणि प्रबोधन ठाकरे यांचे फोटो आता इथे संपूर्णपणे लावण्यात आले आहे। जिकडे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुत्र आहे त्यासोबत आपण बघू शकतो तर बाळासाहेब ठाकरे असतील, प्रबोधन ठाकरे असतील, श्रीकांत ठाकरे असतील आणि मासाहेब यांचा सुद्धा आता फोटो इथे लावण्यात आलेला आहे नम्रता मॅम। त्यामुळे कुठे ना कुठे पत्रकार परिषदेत अनेक आर्थिक महत्वाची गोष्ट इकडे पार पडते। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्यांबद्दल अनेकांचा उत्साह आहे। आज श्रीकांत ठाकरेंचा देखील इकडे फोटो आहे। किती आनंद तुम्हा लोकांना होतोय या पत्रकार परिषदेला येऊन, काय सांगायला? प्रचंड आनंद आहे, कारण आमची जी लॉयलिटी जी आहे ती ठाकरे कुटुंबियांच्या बरोबर आहे। शिवसेना असू दे, मनसे असू दे, आणि आज पप्पांचा फोटो आज ह्या ठिकाणी आहे ते खरोखरच अभिमानास्पद गोष्ट आहे। ती ह्याच्यासाठी की शिवसेना प्रमुखांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करणारी कुठली व्यक्ती असेल तर ती श्रीकांतजी। आणि मी मागणी केलेली आहे की जो लोळपोरचा ब्रिज आहे की ते नुसते कवी नव्हते किंवा संगीतकार नव्हते, तर ते उत्तम संघटक होते। मार्मिक ज्या वेळेला बंद पडला त्यावेळेला मार्मिक चालवणारे होते। ज्या वेळेला पहिलं मराठी गाणं ज्या वेळेला गाऊन घेतलं ते श्रीकांतजी ठाकरे आहेत। आणि ते नुसते भाऊ म्हणून नाही आहेत, बाळासाहेबांच्या बरोबर व्यंगचित्र काढले तो म्हणून नाही। अगदी श्रेयस, तू ज्याप्रमाणे इथलं चित्र दाखवतोयस की आम्ही किती एकत्र आहोत, आमची मुळं कशी एकत्र आहेत, आमचं कुटुंब कसं एकत्र आहे ते दाखवण्याचा हा प्रयत्न। आणि इकडे सुद्धा आता पुढच्या काही मिनिटात दोन्ही ठाकरे बंधू हे शिवतीर्थ निवासस्थानावरून निघून या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी पोहोचतील। आपण परब सरांकडे जाऊया। परब सर, आजवर कधी श्रीकांत ठाकरे यांचा फोटो या ठिकाणी दिसलेला नव्हता, आज तो पहिल्यांदा दिसतोय। यापूर्वी असं कधी घडल्याचं आठवतंय का तुमच्या आठवणीमध्ये? परब सर नाही, कधीच नाही। श्रीकांतजींचा फोटो कधी पाहिलेला आठवत नाही, विशेषतः राजकीय अशा कार्यक्रमाच्या ठिकाणी। पण असाच कधीतरी प्रबोधनकारांचा देखील फोटो पूर्वी वापरला जात नव्हता। तो प्रबोधनकारांचा फोटो अचानक अनेक वर्ष येऊ लागला, अनेक वर्षांच्या नंतर त्याच्यात श्रीकांतजींचं भर पडलेली आहे। श्रीकांतजींचं योगदान शिवसेनेच्या एकूण जडणघडणीत, मार्मिकच्या जडणघडणीत निश्चितपणे आहे। त्याच्यामुळे त्यांचा तिथे फोटो असणं आणि सगळे ठाकरे कसे आम्ही एकत्र आलेलो आहोत याच्यासाठी साथ देणं ही गोष्ट दिसते। विशेषतः एक मनसेमधला एक असा मोठा वर्ग आहे की जो शिवसेनेच्या विरोधात म्हणून मनसेकडे गेलेला आहे। एक असा मोठा मतदार किंवा कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत की ज्यांचा शिवसेनेबद्दल राग होता किंवा अपेक्षाभंग झालेला होता आणि त्यांनी ऑप्शन म्हणून मनसे स्वीकारला। आता त्यांना शांत करणं किंवा त्यांना आपल्याकडे ओढून घेणं ही मनसेची गरज आहे, उद्धव ठाकरेंची देखील गरज आहे। त्यांनी ही युती झाल्यामुळे नाराज होऊन भाजपकडे जाऊ नये याच्यासाठीची खबरदारी उद्धव ठाकरेंना आणि राज ठाकरेंना, विशेषतः राज ठाकरेंना घ्यावी लागेल। त्याच्यामुळे अशा वेगवेगळ्या पद्धतींनी राज ठाकरे ही जी युती आहे ती आपली देखील आहे, फक्त उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेची नाही, आपला देखील त्याच्यावर तेवढाच सहभाग आहे हे सांगू इच्छित असतील। आणि हे सगळंच्या सगळं हे एका विशिष्ट पद्धतीच्या भावनिक आवाहनाचा भाग आहे। आणि त्याला आपला जो मतदार आहे, आपले जे पदाधिकारी आहेत ते त्याचा पहिला टार्गेट ग्रुप आहे असं मला वाटतं। आणि त्यांच्यासाठी श्रीकांतजींचा फोटो इथे आलेला आहे आणि ते अत्यंत योग्य आहे, त्याच्यात काही चुकीचं आहे असं वाटत नाही। पण छत्रपती शिवाजी राजांच्या शिवाय बाकीचे सगळे फोटो हे ठाकरेंचेच तिथे आहेत। त्याच्या पलीकडे देखील शिवसेनेत योगदान दिलेल्या लोकांचं खूप मोठं, नेत्यांची खूप मोठी मांदियाळी या महाराष्ट्रात होऊन गेली नाही। अगदी। आणि सर, तुम्ही सांगताय तसं ही कदाचित लास्ट मिनिट ऍडजस्टमेंट असेल, कारण इतर सर्व फोटो, त्याच्या फ्रेम्स, त्यांची साईज हे अगदी सारखं आहे। फक्त श्रीकांत ठाकरे यांचा फोटो वेगळा आहे, त्याच्यामुळे त्याच्यासाठी एक वेगळं थोडंसं पोडियम करून ती इतर फोटोंच्या उंचीचा पण करावा लागलेला आहे, हे आपण या चित्रामध्ये बघू शकतो। पण तुम्ही जसं म्हणताय तसं भावनिक साध ही असू शकते नक्कीच। आपल्यासोबत आपल्याला चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया आलेली आहे, आपण बघूया।